हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण रक्तधातू पाहणार आहोत. रक्तधातूची निरुक्ती पाहूया सर्वात प्रथम. रजरंजने तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृतच धातू रक्तम इति अर्थो भवती. म्हणजे काय? तर रजरंजने, रंजने या शब्दाचा अर्थ होतो रंग देणे. या धातूपासून रक्त शब्द निर्माण झालेला आहे. पांढऱ्या रंगविरहित भावपदार्थास जेव्हा रंगवले जाऊन लाल केले जाते तर त्याला रंग प्राप्त होतो आणि तो रक्तधातू आहे. ही रक्तधातूची निरुक्ती होती. रक्तधातूची पर्यायी नावे काय आहेत? रुधिरम, शोणितम, क्षतजम, लोहितम हे पर्यायी नावे आहेत. रक्तधातूचे स्थान पहा. रक्तादींना तू सर्व शरीर चरानमापी विशेषण हृदय स्थान मुक्त. रक्तधातू हा संपूर्ण शरीरात वहन होत असल्याने रक्तधातूचे जे स्थान आहे ते संपूर्ण शरीरात आहे. परंतु हृदयामधून रसधातू व रक्तधातू यांचे एकत्रित वहन होत असल्याने हृदय हे विशेष स्थान आहे. ऍक्च्युअल मध्ये जो रक्तधातू आहे तो संपूर्ण शरीरात आहे. आपल्या बॉडीमध्ये 4.5 ते 5 लिटर ब्लड आहे हे तुम्हालाही माहिती आहे. ते ब्लड ऍक्च्युअल मध्ये सगळ्याच शरीरात आहे ना, ते एका ठिकाणी थोडी आहे. पण रक्तधातूचे जे विशेष स्थान आहे तर ते हृदय आहे, कारण हृदयामधूनच रस धातू आणि रक्तधातू यांचे एकत्रित वहन होते. त्यामुळे हृदय हे विशेष स्थान आहे रक्तधातूचे. शोणित वाहनना स्त्रोतसा यकृत मूलम प्लीहाच. म्हणजे काय? तर रक्तधातूच्या चयापचयाच्या दृष्टिकोनातून यकृत आणि प्लीहा म्हणजेच लिव्हर अँड स्प्लीन हे जे अवयव आहेत तर हे रक्त व स्रोतसांची मूल स्थाने. आता मॉडर्न ऍस्पेक्ट बघा. आरबीसी दर 120 डेजला म्हणजे 4 मंथला डिस्ट्रक्ट होतात आणि त्या ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी म्हणजे कुठं स्प्लीन म्हणजे प्लीहामध्ये जाऊन डिस्ट्रक्ट होतात. तर म्हणूनच प्लीहा हे काय आहे? तर रक्त व स्रोतसाचे मूल स्थान आहे. पांचभौतिक संघटन रक्त तेजो जलात्मकम. आपण रसाचं पांचभौतिकत्व पाहिलं होतं. तर रसाचं पांचभौतिकत्व काय होतं? रस आप्य. आणि रक्ताचं काय आहे? तर रक्त तेजो जलात्मकम. तेज म्हणजे अग्नी आणि जल म्हणजे पाणी. जल प्लस अग्नी यांचं जे आहे तर ते महाभूतांमध्ये अधिक्य आहे. अधिक्य शब्दाचा अर्थ होतो की ते जास्त प्रमाणात आहेत, ते प्रिडॉमिनंट आहेत. पण याचा अर्थ असा नाही की वायू नाही, याचा अर्थ असा नाही की आकाश नाही, आहे पण फार कमी प्रमाणात आहे. प्रभुत्व, प्राधान्य कोणत्या गोष्टीचं आहे? अधिक्य कुठल्या गोष्टीचं आहे? तर तेज व जल. तेज व जल या महाभूतांचं अधिक्य आहे त्यांच्यामध्ये. आता रक्तधातूचे प्रमाण अष्टो अंजलय शोणितस्य. मी आधी सांगितलं होतं 2 प्रमाण आहेत, एक आहे अंजली प्रमाण आणि एक आहे अंगुल प्रमाण. तर अष्टो अंजली म्हणजे 8 अंजली रक्तधातूचे प्रमाण सांगितलेले. रसाचे प्रमाण किती होतं बरं? हा बरोबर आहे, 9 अंजली प्रमाण होतं. रक्तधातूचे कार्य जीवनम प्राणधारणम. रक्तधातू काय करणार आहे? तर आता बघा, प्रीणनं जीवनम लेपनम स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादस्य धातूना श्रेष्ठ कर्मक्रमात. हा जो श्लोक आहे तर हा कायम कुठल्याही गोष्टीमध्ये येणारच आहे, बरोबर आहे का? म्हणजे सर्व धातूंच्या कार्यामध्ये त्यांचं एक एक शब्दाचं कार्य आहे, त्यामुळे तो तर कंपल्सरी लिहायचंच आहे. आता जीवनम, जीवन म्हणजे काय? तर प्राणवायूचा पुरवठा करतोय रक्तधातू. म्हणजे प्राणाचे धारण करून ठेवतोय रक्त, म्हणून जीवनम म्हणलेलं आहे. तो जीवन देतोय ना तुम्हाला. प्राणवायू नसेल तर जगणं कसं आहे? अशक्य आहे. जीवनम प्राणधारणम, प्राण धारण करण्याचं काम करतोय आणि जीवन देण्याचं काम करतोय. म्हणून सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करून एक नवीन जीवन देणे हे रक्तधातूचे कार्य सांगितलेले. रक्त वर्णप्रसाद मांसपुष्टी जीवयतीच. वर्णप्रसाद, वर्णप्रसाद म्हणजे काय? तर कलर. आता बघा, रक्तधातूमुळे त्वचेचा वर्ण हा स्निग्ध व तेजस्वी दिसतो, बरोबर आहे? ज्यांच्या शरीरामध्ये रक्तधातू उत्तम असतो त्यांची त्वचा बघा ही स्निग्ध व तेजस्वी दिसते, म्हणजे चमकदार दिसते. रक्तधातूचे प्रमाण योग्य असल्यास नख, कान, डोळे इत्यादी जे अवयव आहेत तसेच नाकाचा शेंडा हा गुलाबी वर्णाचा दिसतो. तुम्ही जर तुमच्या हाताचा तळहात पाहिला, जर तुमचा हाताचा तळहात जवळपास गुलाबी कलरचा दिसतोय तर समजून जायचं की तुमच्या शरीरामध्ये रक्तधातू उत्तम आहे. आणि समजा फार पांढरा आणि निस्तेज दिसतोय तर समजायचं की रक्तधातूचं जे प्रमाण आहे तर ते कमी प्रमाणात आहे. अशा प्रकारे सांगितलं जातं. आता रक्तधातूचे प्रमाण कमी झाल्यास रक्ताच्या वर्णप्रसाद कार्यावर परिणाम होऊन त्वचा निस्तेज व पांढुरकी पडते, बरोबरच आहे. रक्तधातू चांगल्या प्रमाणात आहे तर त्वचा ही गुलाबी दिसते, आणि रक्तधातूचे प्रमाण जर कमी झाले तर वर्णप्रसाद कार्यावर परिणाम होऊन काय होते? तर त्वचा ही निस्तेज व पांढुरकी पडते. आता मांस पोषण, मला सांगा, पहिला धातू आहे रस, दुसरा रक्त, तिसरा मांस. जर रक्ताचं पोषण योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे झालं तरच मांस पोषण म्हणजे मांस धातूचं जे पोषण आहे तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं ना.
जर रक्त योग्य प्रकारे पोषित झाला गेला नाही, तर मग मांस सुद्धा योग्य प्रकारे पोषित होणार नाही. त्यामुळं रक्तधातूचे पोषण योग्य झाले तरच मांसधातूचे पोषण म्हणजे त्याचे धारण व पोषण चांगले होणार आहे. रक्तधातूचे उपधातू काय आहेत? अश्रूचे कंडरा सिरा. रक्तधातूचे उपधातू हे सिरा व कंडरा आहेत. स्नायू व लिगामेंट्स. सिरा म्हणजे वेसल्स, कंडरा म्हणजे लिगामेंट आहे. रक्तधातूचे मल. पित्त माणसाचे खमला. म्हणजे काय? खमल, ख म्हणजे आकाश आणि मल म्हणजे आकाशामध्ये राहणार मल. तर रक्तादी मल, रक्ताचा जो मल आहे हा पित्त आहे. आपण पाहिलं रसाचा जो मल आहे तो कफ होता. रक्ताचा जो मल आहे तर तो पित्त आहे. आता रक्तवृद्धी लक्षणे. रक्तांगिष्ठा शिरा पूर्णत्वच. अतिप्रमाणात उष्ण तीक्ष्ण स्निग्ध तसेच मसालेदार तेलकट तिखट आहार व उष्ण हवामानामुळे रक्तधातूची जी तर ती वृद्धी होते. बघा, रक्त धातू केव्हा वृद्धी झाला आपण असं म्हणतो, तर अति प्रमाणात उष्ण तीक्ष्ण तसेच स्निग्ध आणि मसालेदार. मसालेदार तर चटकदार तर आपल्याला खायला लागते, बरोबर आहे का? तर ते जास्त सेवन केलं तर रक्तवृद्धी होते हे सांगितलं गेलेलं आहे. रक्तांग म्हणजे रक्ताचे उष्णत्व तीक्ष्णत्व वाढल्यामुळे त्वचेवरती लालसर पुरळ येऊन त्वचेचा दाह होतो. दाह होतो म्हणजे ऍक्च्युअली ते भाजायला लागते स्किन, थोडस स्किन मॅशेस म्हणतो ना आपण त्याला. त्याचे कारण रक्ताचे जे उष्णत्व आणि उष्ण आणि तीक्ष्ण गुण हे वाढले त्यामुळे ते सुद्धा घातकच आहेत शरीरासाठी. रक्तक्षिता म्हणजे काय? तर रक्ताचे उष्णत्व व तीक्ष्णत्व, रक्ताचे उष्ण आणि तीक्ष्ण हे गुण वाढल्यामुळे डोळे लाल पडायला लागतात. आपण म्हणतो ना, तू काय झोपला नाही का किंवा बघ डोळे किती लाल दिसायला लागले, तर ते एकदम असे भयानक टमाटर सारखे लाल डोळे दिसणे म्हणजे रक्ताक्षिता. सिरा पूर्णत्व, रक्ताचा द्रवगुण वाढल्यामुळे रक्तधातूची प्रमाणतः वृद्धी होते व रक्तवाही सिरा फुगल्याप्रमाणे दिसतात. म्हणजे काय? सिरा पूर्णत्व म्हणजे काय? तर एनलार्जमेंट ऑफ ब्लड व्हेसल्स. बघा ना, समजा 1 इंची पाईप आहे आणि त्या 1 इंची पाईप मधून 2.5 इंची पाईपात जेवढं पाणी जाते तेवढं जर 1 इंच्या पाईपातून घालायचा प्रयत्न केला आपण, तर नक्कीच तो पाईप कसा आहे? फुगल्यासारखा दिसतो. म्हणजे असा एनलार्ज होतो ना. मग तशाच प्रकारे जर रक्ताचा द्रवगुण जास्त वाढला तर रक्तवृद्धी होईल, प्रमाणतः रक्तवृद्धी होते. त्यामुळं रक्तवाही शिरा ह्या फुगल्याप्रमाणे दिसतात, म्हणजे एनलार्जमेंट ऑफ ब्लड व्हेसल सांगितले. आता रक्तक्षय लक्षणे. रक्ते अम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता. आंबट व थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे अम्ल शिशिर प्रीती होय. बघा, आंबट आणि थंड पदार्थ जेव्हा जेव्हा खाण्याची इच्छा होते त्याला आपण अम्ल शिशिर प्रीती म्हणलेले. रक्तधातूचा क्षय झाल्यास वाताचा प्रकोप होतो. बघा कोरिलेशन कसं आहे? रक्तधातूचा क्षय झाल्यास वाताचा प्रकोप होतो आणि म्हणून वात दोषाचे शमन करण्यासाठी आम्लरस सेवनाची इच्छा होते आणि मग त्याला परत आपण आम्ल शिशिर प्रीती म्हणलेलं आहे, बरोबर का? म्हणजे हे कोरिलेशन कसं आहे? हे असं प्रत्येक गोष्ट आयुर्वेदाची एकमेकांवरती डिपेंडंट आहे, त्यामुळे ती गोष्ट समजून घ्यायची. शिरा शैथिल्य. शिरा शैथिल्य म्हणजे काय? तर ड्रायनेस, रुक्षता येणे किंवा ओढून धरल्यासारखं होणे. रक्तधातूचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तवाही शिरांचे सहनन, सहनन म्हणजे इलास्टिसिटी कमी होणे व त्यामुळे रक्तवहन योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्यालाच आपण शिरा शैथिल्य असं म्हणलेलं आहे. आता पुढचा गुण आहे रुक्षता. रुक्षता म्हणजे ड्रायनेस. रक्तधातूचे द्रवता स्निग्धता हे गुण कमी झाल्यामुळे त्वचेची जी स्निग्धता आहे तर ती कमी होऊन त्वचा ही निस्तेज दिसते. बघा, दोन शब्द आहेत, एक आहे चमकदार आणि एक आहे निस्तेज. निस्तेज म्हणजे पांढरुकी पडणे, ज्याच्यावर तेज संपलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे त्याला आपण निस्तेज म्हणतो. जर रक्तधातूचे प्रमाण उत्तम प्रमाणात असेल तर त्वचा ही चांगल्या प्रमाणात चमकदार दिसते, लष्करच दिसते. पण तीच स्निग्धता कमी झाली तर ती निस्तेज म्हणजे पांढुरकी दिसायला लागते. आता विशुद्ध रक्ताची लक्षणे काय आहेत ते पाहूया. विशुद्ध या शब्दाचा अर्थ होतो शुद्धच रक्त, बरं का? विशुद्ध म्हणजे शुद्ध रक्त असा अर्थ होतो त्याचा. तर त्याचा श्लोक काय आहे बघा. प्रसन्न वर्ण इंद्रियात्म इंद्रियानार्थ निच्छ अव्याहत पक्तृवेगम सुखानुवंती तू पुष्टी बलोपन्न विशुद्ध रक्त पुरुष वदंती. चरक सूत्र 24. प्रसन्न वर्ण म्हणजे काय? तर त्वचा प्रसन्न दिसणे. आपण म्हणतो ना, किंवा शिक्षक कसं म्हणतात लगे, आज पोरं फ्रेश दिसायला लागलेत, प्रसन्न दिसायला लागलेत, म्हणजे त्वचा प्रसन्न दिसायला लागलीत असं. प्रसन्न इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय ही कार्यक्षम असणे. आपण क्लासमध्ये बसलोय आणि ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर देतोय, याचा अर्थ आपली जे इंद्रिय आहेत ते प्रसन्न आहेत, कार्यक्षम आहेत हे दिसतं. अव्याहत
वक्तृवेगम याचे दोन अर्थ काढले जाऊ शकतात. एक आहे पचनशक्ती उत्तम असणे आणि दुसरा आहे पुरुष मूत्रादी वेग निर्मिती नियमित असणे. म्हणजे जे पुरुष आणि मूत्राचे जे वेग आहेत ते नियमित असले पाहिजेत, त्या त्या वेळेला ते उत्सर्जित झाले पाहिजेत असं. सुख शारीरिक व मानसिक पातळीवर सकारात्मक संवेदना. बरोबर आहे. जे ज्यांच्यामध्ये रक्तधातू चांगला असतो, विशुद्ध रक्त म्हणजे उत्तम रक्तधातू आहे, तर त्यांची शारीरिक व मानसिक पातळीवर सकारात्मक संवेदना म्हणजे ती लोक नेहमी पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक विचार करतात. तुष्टी पुष्टी वरील सर्व अनुकूलतेमुळे शरीराचे पोषण हे योग्य प्रकारे होते. बरोबर का? तुष्टी पुष्टी. आता एक टॉपिक आहे रस रक्त संवहन. रस आणि रक्तधातूचे संवहन म्हणजे रस रक्त संवहन हे एकत्र होते हे तर आपण बऱ्याच वेळा पाहिलं, पण ते नेमकं कसं होते, त्याला रस रक्त संवहन का म्हणलं गेलं, काय आहे त्या गोष्टी त्या पाहूयात आपण. रस रक्त संवहन म्हणजे काय, तर रस संवहनाला रस रक्त विक्षेपण असेही म्हणतात. कारण शरीरामध्ये रस संवहनासोबत रक्त संवहन ही होत असल्याने रस रक्त संवहन हे जास्त शास्त्रीय म्हणजे मोर सायंटिफिक आहे. बघा ना, रस धातू म्हणजे रस आणि रक्त या दोन्हींचं जे संवहन आहे ते एकत्रच होते, एक सोबतच होते. त्यामुळे नुसतं रस संवहन म्हणलं तर ते चुकीचं होईल ना, ते अर्धवट वाक्य होईल. त्यामुळे रस रक्त संवहन किंवा रस रक्त विक्षेपण असं म्हणणं गरजेचं आहे. आता आयुर्वेदीय रस रक्त संवहन वैशिष्ट्ये. रस रक्त विक्षेपणासाठी हृदयाचे नियमितपणे आकुंचन व हृदयाच्या बघा, रस रक्त विक्षेपणासाठी हृदयाचे जे नियमितपणे आकुंचन व प्रसरण आहे ते होत झालं पाहिजे. आकुंचन आणि प्रसरण म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ह्या दोन क्रिया आहेत. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. मग हृदयाच्या आकुंचन व प्रसरण या हालचालींवर प्राणवायूचे नियंत्रण असते. आपल्याला माहिती आहे प्राणवायू कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन वरती नियंत्रण ठेवतो. हृदयाच्या आकुंचनाचा परिणाम म्हणून हृदयातून रस रक्त विक्षेपण सर्व शरीरामध्ये होते. हृदय कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे काय केलं, तर त्यानं ब्लड बाहेर फेकलं ना, म्हणजे पंप केलं, त्याला आपण तसं म्हणतो, बाहेर पंप केलं. हृदयाच्या आकुंचनाचा परिणाम म्हणून हृदयातून रस रक्त विक्षेपण सर्व शरीरामध्ये होते. रस रक्त विक्षेपण हे व्यानवायूच्या नियंत्रणाखाली होते. आपण पाहिलेलं आहे व्यानो हृदय स्थित कृत्सन देह महाज कृत्सन देह चारी महाज. व्यान कसा आहे, व्यानवायू हा हृदयामध्ये स्थित आहे. तो रस रक्त विक्षेपण जे आहे तर ते व्यानवायूच्या नियंत्रणाखालीच होते. रस रक्त संवहनामुळे रसधातूचे जे प्रीणन कार्य आहे व रक्तधातूचे जे जीवन कार्य आहे तर ते घडून येते. बरोबर. म्हणजे प्रीणन कार्य म्हणजे काय, तर सर्व शरीराला पोषक अंशाचा पुरवठा करणे. तसेच जीवन कार्य म्हणजे काय, तर सर्व शरीराला टिकवून ठेवणे. जीवन कार्य म्हणजे जीवन देणे, प्राणवायूचा पुरवठा. प्रीणन म्हणजे पोषक अंशाचा पुरवठा करणे आणि जीवन कार्य म्हणजे प्राणवायूचा पुरवठा करणे. आता हृदय. हृदय हा मातृज अवयव आहे. गर्भशारी टॉपिक मध्ये आपल्याला 6 भाव सांगितलेले आहेत. मात्रज, पित्रज, आत्मज, सात्मज, रसज, सत्वज हे 6 भाव आहेत. त्यापैकी जे सॉफ्ट ऑर्गन्स असतात ते माताकडून येत असतात. माता ही सॉफ्ट आहे ना, त्यामुळे सॉफ्ट ऑर्गन्स हे माताकडून येतात. म्हणजे हृदय हा मात्रज अवयव आहे. हृदयाची निर्मिती गर्भावस्थेमध्ये 4थ्या महिन्यात होते आणि ती कशी होते, तर शोणित कफ प्रसादज हृदय म्हणजे रक्ताच्या आणि कफाच्या प्रसाद भागापासून म्हणजे सार भागापासून हृदयाची जे तर ती उत्पत्ती होते. रसवाहन स्त्रोत हृदय मूलम दशच धमन्या पाहिलं आपण. आता याला समराईज करूयात बघा. हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा दोष दोष आणि त्याचं रस रक्त संवहनावर कसं नियंत्रण आहे. प्राणवायू प्राणवायू काय करणार, तर हृदय गतीवर नियंत्रण ठेवणार म्हणजे आकुंचन आणि प्रसरण हे प्राणवायू करणार. व्यानवायू रस रक्त विक्षेपणावर नियंत्रण ठेवणार. रस रक्त विक्षेपण जे आहे तर ते व्यानवायूच्या नियंत्रणाखालीच होणार. उदान वायू श्वसनावर नियंत्रण ठेवणार म्हणजे रेस्पिरेशनवर. अवलंब कफ जे आहे तर ते हृदयाचे पोषण व संरक्षण या दोन गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार. तसेच साधक पित्त जे आहे तर ते हृदयस्थ बुद्धी व अहंकार नियंत्रण या दोन गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार. आता रस रक्त संवहन कसं होते हे एका फ्लो चार्ट मध्ये आपण पाहूया. सर्वप्रथम आहार घेतला, आहाराचं आहार रसामध्ये रूपांतर झालं आणि आहार रस जो आहे तर आहार रसाची निर्मिती झाली. मग हा आहार रस ग्रहणी ग्रहणी म्हणजे काय, तर डिओडिनम ग्रहणी मधून म्हणजेच डिओडिनम मधून आहार रसाचे शोषण केले जाते. कुणाच्या नियंत्रणाखाली, समान वायूच्या नियंत्रणाखाली. मग शोषण झालेला जो आहार रस आहे त्याचे वहन हृदयापर्यंत करणं. शोषण केलं ना आता, मग आता ते हृदयापर्यंत न्यायचं. हृदयापर्यंत नेल्यानं काय होतं, तर द्रव असल्याने हृदयातून सर्व शरीरात रसधातूचे वहन होते. बरोबर. आणि आकुंचन व प्रसरण क्रियेने रस रक्ताचे वहन फुफ्फुसामध्ये केले जाते. म्हणजे आहार रस तयार झाला, आहार रस समान वायूच्या नियंत्रणाखाली तो शोषून परत
हृदयाकडे नेला, हृदया सर्व शरीरामध्ये संवहन झालं. हृदयानं ते कोणाकडे पाठवलं, परत ते फुफ्फुसाकडे गेलं. आकुंचन प्रसरण क्रियेने फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर फुफ्फुस म्हणजे लंग्स काय होतं तिथं, तर श्वसित हवा म्हणजे प्राणवायू होता, ऑक्सिजन होता. फुफ्फुसामध्ये श्वसित हवेबरोबर रक्ताचा संयोग होऊन प्राणयुक्त रस, हे हा शब्द फार महत्वाचा आहे, की प्राणयुक्त रस रक्त म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग प्राणयुक्त रस रक्त परत हृदयामध्ये आला आणि व्यानवायूच्या कार्यामुळे हृदयातून प्राणयुक्त रस रक्ताचे संवहन सर्व सिरांमधून शरीरामध्ये झाले गेले. बघा, याला परत एकदा पाहूयात आपण. सर्वप्रथम आहार घेतला, आहारापासून आहार रसाची निर्मिती झाली, ग्रहणीमधून आहार रस शोषून घेतला गेला, त्याचं ऍब्झॉर्प्शन केले गेले समान वायूच्या नियंत्रणाखाली, तो परत हृदयाकडे पाठवला गेला, रसधातूचे सर्व वहन केले गेले, आकुंचन व प्रसरण या क्रियेने ते फुफ्फुसाकडे पाठवलं गेलं. फुफ्फुसाकडे काय म्हणजे लंग्सकडे काय होतं, तर श्वसित हवा म्हणजे ऑक्सिजन होता, तर तो प्राणयुक्त रस रक्त मिसळला गेला आणि तो प्राणयुक्त रस रक्त परत कुठे गेला, हृदयाकडे, हृदयाकडे दिला गेला, कारण हृदय परत त्याला सर्व शरीरामध्ये पसरवणार आणि व्यानवायूच्या कार्यामुळे हृदयातून प्राणयुक्त रस रक्ताचे संवहन सर्व शिरांमधून सर्व शरीरामध्ये झाली गेली. हा होता कंप्लीट रक्तधातू. एकदा क्विक रिव्हिजन करूयात आपण. रक्तधातूची आपण नियुक्ती पाहिली, त्याचे पर्यायी नावे रुधिरम, शोणितम, क्षतजम, लोहित. रक्तधातूचे स्थान पाहिले, परत पांचभौतिक संघटन पाहिलं, रक्त तेजोजलात्मकम, तेजोजल महाभूताचे अधिक्य, रक्ताचे प्रमाण पाहिले, अष्टो अंजलय शोणितस्य. रक्तधातूचे कार्य पाहिले आपण, जीवन प्राणधारणम. तसेच रक्तधातूचे उपधातू कंडरा आणि सिरा पाहिले, रक्तधातूचे मल पित्तस्य मांसस्य कमला. रक्तवृद्धीची लक्षणे, रक्तांगता सिरा पूर्णत्वच. रक्तक्षय लक्षणे पाहिली, रक्तेशिश अम्ल शिशिरप्रीती, सिरा शैथिल्य रोगक्षता. विशुद्ध रक्ताची लक्षणे, ही विशुद्ध रक्ताची लक्षणे हे एससीक्यूला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि शेवटला आपण पाहिलं रस रक्त संवहन. तर रस रक्त संवहन कशा प्रकारे होते हे एकदा तुम्ही पाहून घ्या. मी बऱ्याच वेळा ह्याला 2-3दा एक्सप्लेन केले, आता तुम्ही एकदा पाहून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा धातू घेऊन भेटूयात. ओके.